पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील। काय मुक्ता सारंग नगरकर उर्फ शिंदे, या जेवण आलंय, जेवण गेळा। मला नकोय, घेऊन जा। ए माज नाही जात ना, एवढं नशिबाने मिळते तेवढं घे, चल गिळ। एकदा सांगितलेलं कळत नाही का? आवाज चढवते तुझ्यात तर मी आता। कैदेते म्हणून अंगावर हात टाकू शकाल असं समजू नका। मायातलं रग अजूनही साबूत आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी इथून बाहेर जाणार म्हणजे जाणारच। मला आणि छोटे मालकांना तुम्ही कधीच वेगळं करू शकणार नाही, हे ध्यानात ठेवा। पळून जाणार म्हणे, चल। थांबा, दार उघडा, दार उघडा। हिम्मत असेल ना तर दार उघडा। इकडे मला बंद करून ठेवले, दार उघडा। एवढं ते लाजतंय। छान छान चोळून लावायची आहे हळद। उष्टी हळद मुक्ताला द्यायची आहे। हो, मुक्ताचा पण चेहरा अगदी उजळला पाहिजे सारंग सारखा। चांगली घासून लावा बरं का हळद। काय लाडका भाचा आहे ग माझा। अगं सोड, माझी मुक्ता काही कमी नाही। नातवाशिवाय नाचुनेवरच जास्त जीव आहे तुमचा सासूबाई। फुलमाळा मंडपाच्या
चला जायचं नाही हा? मुंडोळ्या बांधलात ना तुम्ही नवऱ्या मुलाला, मग आता नाव घ्यायचं, त्याच्याशिवाय नाही जायचं. ओके नाही? बाई मला नाही येत नाव वगैरे घेता. नाव येत नाही माहित नाही काही नाही हा? सारंग जाऊ देऊ नको हा, त्याला जोपर्यंत नाव घेत नाही. घ्या घ्या नाव घ्या. हो आई, हे बघ पदर धरलाय. हा, शाबास. आत्या, जोपर्यंत तू नाव घेत नाहीस तोपर्यंत हा पदर मी सोडणार नाही. बर ऐका हा, अगं बाई लाजते. तुझ्या माझ्या संसाराला मधाची धार. बाई देवदत्त राव आमचे अजूनही रुबाबदार, सारखे मला म्हणत असतात, दार उघड बये दार. इकडे सगळं ठीक आहे ना? पळणार तर नाही ना ती? अजिबातच नाही. ती तिथनं पळून जाणं शक्यच नाही. ती विचार सुद्धा करू शकत नाही अशा ठिकाणी कैद आहे. ना ती तिथून जाऊ शकते ना तिच्यापर्यंत कोणी पोहोचू शकतं. आता फक्त हे बघायचं आहे की तिला दिलेलं जेवण आधी खराब होतं की ती जीव आधी सोडते. ती मरावं अशी इच्छा आहे तुझी? तिच्या पापांचा विचार करता तिच्यासाठी मरणच योग्य आहे मामा. पण एकदम आलेलं मरण नाही. रोज थोडं थोडं हळू हळू मेली पाहिजे ती. रोज. सासूबाई, काय झालं? कसलं टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही ग, आता हे जे समज घडतंय ते खरं आहे ह्याच्यावर विश्वासच बसत नाही ग. म्हणजे माझ्या डोळ्याला दिसतंय ते खरं आहे का जे मनात चाललंय ते खरं आहे हेच कळणं झालंय. मग मनाला समजावा की डोळ्यांवर विश्वास ठेव. आणि आता 2-3 तासात लग्न होईल सारंग आणि मुक्ताचं. पण अजून बी मुक्ताशी बोलणं झालंच नाही ग. मग अशी माझं दत्ताभाऊंशी झालं बोलणं. वय हा, म्हणजे मीच फोन केला होता. हा, वंस आणि माधवी जाणार आहेत ना हळद घेऊन नुसती. मग तुझं बोलणं झालं मुक्ताशी? नाही ना, तिथे पण खूप गोंधळ असेल ना. शिवाय त्यांना सगळं आवरून पुन्हा निघायचं इकडे यायला. नाही म्हटलं ते 1-1.5 तासाचा प्रवास आहेच ना. वय गप्पर. हो, आले आले. नका टेन्शन घेऊन, सगळं नीट होणार आहे. सारंगची हळद आहे ना, मला लावायची राहिली. आणि चल भैरू, नारळ कुठे? नारळ आईला मी नारळ राहिला एक आता घेऊन येतो. दत्ता मामा, हा, ते उष्टी हळद कधी येते काही समजलं का? नाही म्हणजे उगाच उशीर नको व्हायला ना. नाही नाही, 5-1 मिनिटात दिखतील ते.
ओके, कोण घेऊन येत आहे? अंबिका, माधवी आणि रेणुका येत आहेत. ग्रेट. कशी गंमत आहे नाही, आता तिकडून जी उष्टी हळद येते, काही जणांना असं वाटतंय की ती मुक्ताला लागणार. दादांचा फोन. हा दादा. दादा म्हणालीस, बरं वाटलं का? बरं, मी फोन अशासाठी केला आहे की इथे येताना डोक्यावरनं पदर घेऊन ये, संपूर्णपणे चेहरा झाकून ये आणि कुणाशी काही बोलू नकोस. कोणी काही विचारलं तर फक्त मानेने हो नाही मान हलवायची आणि सांगायचं, बोलायचं नाही. बस एवढंच सांगायला फोन केला होता. हो दादा, मी ठेवेन लक्षात. एक मिनिट दादा, तुम्ही काळजी करू नका. पालखीत बसून आर्यच घरी येणार आहे. ठेवते दादा. पण युवराज, हा, मला अजूनही काळजी वाटते रे. ती मुक्ता तिथून सुटणार तर नाही ना? हो, मला पण तीच भीती वाटते. तुम्ही दोघं बिनधास्त राहा, असं काहीही होणार नाहीये. तसे मी एक चक्कर मारून येतोय, मला मुक्ताला काहीतरी सांगायचं. काय रे? छोटे मालक, तुम्ही कुठे आहे? मला इकडनं घेऊन जा. अहो, मला या खोली तिथे कोणीतरी कोंडून ठेवलंय. कुणी आहे का? मला बाहेर काढा, कुणी आहे का? माधवी, हो, शेवटी सारंगची उष्टी हळद आर्यालाच लागणार. कसं आहे ना माधवी, देव सुद्धा ज्याच्या हक्काचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. रावसाहेब, बोला रावसाहेब. अभिनंदन प्रतापराव, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद रावसाहेब. आता कळलं ना तुम्हाला? रावसाहेब, नगरकरांनी एकदा शब्द दिला की तो शब्द पाळण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो मी. आता तरी विश्वास बसला की नाही? हो हो, झालं गेलं विसरून जा आता. त्यावेळेला भावनेच्या भरात मी बरंच काही बोलून गेलो होतो, पण तुम्ही तुमचा शब्द पाळलात. हा नाही, आणि सिद्ध केलं की तुमचा शब्द तुम्ही पाळता म्हणजे पाळता. आता नगरकर आणि निंबाळकर आपल्या दोन कुटुंबांचं नातं अतिशय घट्ट झालेलं आहे, कोणी तोडू शकत नाही. हो हो. बरं, हळदीचा समारंभ कुठपर्यंत आलाय? ही नुकतीच सुरुवात झाली आहे. काय होतंय गे? आपल्या मुक्तताईचं काय होणार? त्यापेक्षा ती आता पुढं हसत. त्या काळजीनं जीव कासावीस होतोय ग. या लोकांनी तिला काही केलं तर नसेल ना? आई, असं नको ना बोलू. काय चाललंय काय या लोकांचं? माया मुक्ताला हळद लावायची तर तिला लपून ठेवलंय, आणि मायाच दारात दुसऱ्याच पोरीला हळद लावित. ही काय पद्धत आहे का? पद्धत आहे?
वर आम्हाला आमच्याच घरात बंदी करून बांधून ठेवलंय असं वाटतं ना या ठिकाणा. तुम्ही शांत व्हा, उगा बोलू नका, नाहीतर मुक्ताला काहीतरी करते. त्या आर्याला हळद लागो न लागो, तिचं लग्न लागो न लागो, तुम्ही लक्ष देऊ नका. आपली पोरगी फक्त घरी चुकरूप कशी येईल याचा विचार करावा. आई, मी त्यांना सांगतो आमच्या ताईला परत दे, ऐकतील माझं ते. सोडा मला, मी म्हणते सोडा मला, मी हात जोडीते, सोडा. तर आजच्या ठळक बातम्या. सगळी तयारी झालेली आहे. आर्याला हळद लागते, तिच्या हक्काची हळद. थोड्याच वेळात आर्या लग्न घरी असणार आहे, मग सारंग सोबत शुभमंगल सावधान. बातम्या संपल्या. तुम्हाला कळतंय का तुम्ही हे चुकीचं करताय? अहो, आजीला, मोठ्या आईला, छोट्या मालकांना कळलं ना तुमचं काय करतील हे माहितीये का तुम्हाला? जे व्हायचं आहे ना ते होऊन जाऊ दे. काही परिणामांचा विचार केला असता तर इथपर्यंत येऊन पोहोचलो नसतो. दादा आणि वेळ सगळं काही ठीक करतील. माझ्या समोर तुझा हा शहाणपणा चालणार नाही, कळलं ना? आणि तुझा तो लाडका सारंग आज तुला वाचवायला वगैरे येणार नाही. हात जोडीते, मला इकडून जाऊ द्या. मग तू अजून भीक माग. तुला ना असं गिडगिडताना बघून मला फार आनंद होतोय. पण तू किती हात जोडले, पाया जरी पडलीस ना तरी तुझी इथनं सुटका नाही. हे पुन्हा अशी चूक केलीस ना तर लक्षात ठेव, तुझा सगळा माज, तुझी हेगडी उतरवायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे इथे गुपगुमान पडून राहायचं, हं? नाहीतर उद्याचा दिवस बाहेरचं जग नाही बघू शकणार. बाहेरचं जग तर मी बघणारच. कुणी माई नजर हिसकावू शकत, माई हिम्मत. खरं मावं नाव मुक्ता सारंग नगर करे. थोड्या वेळात ते पुन्हा मुक्ता आत्माराम शिंदे संबळवाले असंच होणार आहे.